श्रीराम नमस्कार. आज 21 जुलै 2024 श्रीमद भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 29. कर्म संन्यास योग हा योग आपण पाहत आहोत आणि ह्या योगामध्ये मागच्या भागात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो सांख्य योग आहे त्यातमधली सांख्य आणि योग याची फोड सांगायचा प्रयत्न केला आहे. कर्म संन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुन प्रश्न विचारतो की कर्म आणि संन्यास हे जर एक असेल किंवा दोन्ही महत्त्वाचं जर असतील तर मला कर्म करायला का सांगता, असं भगवंताला अर्जुनाने विचारलं. काय असतं, वाक्य शब्द आणि त्याचा अर्थ जी लोक ज्ञानी असतात, ज्ञानी असणं म्हणजे त्या विषयाचं आपल्याला ज्ञान असणं, म्हणून त्याला ज्ञानी म्हटलं. नाहीतर एखादा शेतकरी असेल की जो आपण शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित जरी असला तरी त्याला त्या जमिनीचं, बियाणांचं आणि हवामान खात्याचा अंदाज बरोबर असतो. की जो शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जो उच्च शिक्षित असतो त्यालासुद्धा तो नसतो, म्हणून ज्ञानी म्हटलं. अर्जुन हा स्थितप्रज्ञ होता आणि ह्या स्थितप्रज्ञ असलेल्या व्यक्तीकडून कर्म आणि संन्यास ह्याची फोड भगवंतांनी सांगावी हे भगवंताला अपेक्षित नव्हतं. पण जसं सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न हाच अर्जुन विचारत होता, म्हणजे ज्ञानी असून अज्ञानी दाखवणं. मग इथं अर्जुन भगवंतांना म्हणतो की मी जर कर्म केलंच नाही, परस्पर मी संन्यास घेतला, की जो मी अगोदर आपल्याला सांगितलं होतं की मी संन्यास होऊन वनात निघून जातो, म्हणजे कुठलं कर्म करायचा प्रश्नच नाही, त्यामुळे मला कुठलाही त्रास होणार नाही, सर्व नातेवाईक जे आहेत ते आपापल्यात राज्य वाटून घेतील, मला कशाचीच इच्छा नाही, हे सर्व अर्जुनाने सांख्य योगामध्ये भगवंताला सांगून झालेलं होतं. पण इथं भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे पार्था, विषय आणि कृती ह्याच्यामध्ये फरक असतो. जसं ज्ञान आणि विज्ञान, जर विज्ञान तुम्हाला जर माहिती असेल किंवा विज्ञानावरती एखादा प्रयोग तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ज्ञान होणं किंवा ज्ञान असणं आवश्यक असतं. आता आपण बघतो की सायंटिस्ट आपले अवकाशामध्ये यान सोडतात, तर ते जे यान बनवायचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने विज्ञान तयार केलं. पण त्या विज्ञानाने परत काय केलं तर अवकाशात यान गेलं आणि परत ज्ञान परत पाठवलं. म्हणजे ज्ञान हे विज्ञान उत्पन्न करतं आणि विज्ञान हे परत ज्ञानाकडे येतं आणि ज्ञानात भर घालतं. तसं कर्म हे केल्यानंतर संन्यास मार्गाला जायला हवं. आता संन्यास म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो की एखादा भगवी वस्त्र घातलेली व्यक्ती, साधू, संन्यासी. तर मुळात संन्यास या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या गोष्टीपासून विभक्त होणं. वेगळं होणं म्हटलेलं नाही आहे, विभक्त होणं. कारण एखादी गोष्ट जर विभक्त झाली तर ती परत चिकटू शकते, पण वेगळं केलं किंवा वेगळं झालं तर ती परत एकत्रीकरण त्याचं होऊ शकतं असं नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की अर्जुना, तू कर्म कर आणि कर्म करताना तुला संन्यास प्राप्त करायचा आहे. संन्यास प्राप्त करायचा आहे म्हणजे काय, तर जो वनात जाणारा जो संन्यास आहे की सर्व भौतिक गोष्टी सोडले, संसार सोडला आणि आता सर्व गोष्टींवरती पाणी सोडून तो वनामध्ये निघून गेला, तर तसं नाही आहे. केलेलं प्रत्येक कर्म हे दुसरं तसं रूप आहे
की संन्यास. आपण पोळी खातो, जेवतो, आपलं पोट भरतं, हे कर्म झालं. पण ते जेवण झाल्यानंतर आपण लगेच पुढचं जेवण लगेच घ्यायला बसत नाही किंवा जेवायला बसत नाही किंवा खात नाही. कारण का? अन्न भक्षण करणं हे केल्यानंतर तृप्ती येते आणि त्यातनं आपण संन्यास म्हणजे ती गोष्ट सोडून देतो. आता सोडून देतो, संन्यास शब्दाचे इथं 2 अर्थ भगवंतांनी सांगितलेले आहेत. अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलेला अर्थ वेगळा आहे आणि वास्तव जीवनामध्ये जे संन्यासी आहेत ते संन्यास घेतात तो अर्थ वेगळा आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांख्य अधिक योग, सांख्य म्हणजे काय तर तत्वज्ञान, आणि योग म्हणजे काय तर आचरण. आणि मग जेव्हा हा दोन्ही मिळून एक शब्द होतो, सांख्य योग होतो, तर तेव्हा त्याचा अर्थ होतो तत्वज्ञानाचं आचरण. मग परत तत्व काय आहे बघा. डोळ्यासमोर एका बाजूला अर्जुनाना, एका बाजूला श्रीकृष्णा, दोघं जण एकमेकांशी संभाषण करतायत आणि भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे पार्था, सांख्य योगामध्ये जे तुला मी सांगितलं कर्माचं महत्त्व, ते इथं कर्म संन्यास योगामध्ये सांख्य म्हणजे तत्वज्ञान जे तुला अगोदरपासनं आहे किंवा जे मी तुला दिलेलं आहे. विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो किंवा एखादा शिष्य गुरुकडे जातो तेव्हा ज्ञान त्याचं मुळात असतंच, पण ते कमी असतं किंवा संकुचित असतं. पण जेव्हा तो त्या गुरुतत्वाकडे जातो किंवा त्या गुरुकुलमध्ये जातो, शाळेत जातो, तेव्हा त्याच्या ज्ञानावर एक प्रकारचे विशिष्ट संस्कार होतात त्या विषयांचे, आणि त्याचं ज्ञान जे आहे हे फुलायला लागतं आणि त्यातून एक तत्व तयार होतं. आपण जे म्हणतो ना की मी तत्वनिष्ठ आहे, माझ्या तत्वात बसत नसेल तर मी ती गोष्ट करणार नाही. मग तत्वात न बसणं किंवा तत्व म्हणजे काय तर मनुष्य स्वभाव म्हणजे काय तर देहामधला असलेला अहम, देहामध्ये असलेला मी, की हा जो मी ठरवतो हाच सगळं करतो. मग इथं त्यांनी सांख्य या शब्दाचा अर्थ सांगितला आहे की तत्वज्ञान म्हणजे देहामधल्या असलेल्या मीचं स्वतःलाच ज्ञान होणं आणि त्याचं आचरण करणं. शब्द बघा कसा फिरवलाय. सांख्य म्हणजे तत्वज्ञान, योग म्हणजे आचरण, तत्व म्हणजे माझ्या देहानी, माझ्यातल्या मीनी काही गोष्टीचे नियम बांधून दिलेले आहेत, त्या गोष्टींवरती तो अंमल करणं, त्याप्रमाणे स्वभाव तयार होणं, म्हणजे ते तत्व असं आपण म्हणतो की तो माझ्या मनुष्याचं हे विशिष्ट तत्व. जसं पाण्याचं तत्व काय आहे, लोखंडाचं काय, अग्नीचं तत्व काय, तो त्याचा गुण आहे. तसं त्या स्वतःच्या देहामधल्या तत्वाचं होणारं ज्ञान इथं भगवंतांनी सांगितलं की अर्जुन तू विसरू नकोस. आता जर तुम्ही याच्यात जर विचार केला तर भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे पार्था, तुझ्या देहामधल्या असलेला सांख्य म्हणजे तत्वज्ञान तू विसरू नकोस. म्हणजेच काय तर मला विसरू नकोस. कसं तर माझ्या देहामधला मी हे माझं तत्व आहे, पण ह्या मीला, या माझ्या देहाला चालवणारा कोण आहे तर तो आहे. लक्षात घ्या, तत्वज्ञान नियम आहे, पण हे नियम बनवणारा कोणीतरी आहे, म्हणून ते नियम आपल्याला माहिती आहेत. मी त्या नियमांवरती चालतो, त्या विचारांवरती चालतो. आपण अगदी म्हणतो की हा अगदी वडिलांच्या गुणावर गेला, आईच्या गुणावर गेला आहे. म्हणजे काय तर वडिलांचं कुठंतरी उतरलेलं आहे. कुठं उतरणार तर रक्तात. मग रक्तात उतरले आलं, मग जसे वडील तत्वनिष्ठ होते तसंच मुलगा सुद्धा तत्वनिष्ठ असू शकतो. म्हणजेच काय, वडील जसे मीपणाने वागायचे, ह्याच्यात मीपणा म्हणजे आपण समजतोय तसा अहंकार नाही, तर स्वतःचे काही नियम आहेत त्याला मी म्हटलेलं आहे.
आणि त्या मीला चालवणारा तो परमात्मा आहे हे मनुष्यानी न विसरणं, त्याचं त्याला कायम स्वरूपामध्ये असलेलं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ काय? माझ्या देहामधला असलेला मी, ह्याला चालवणारा कोणतरी आहे, मी नाही आहे. मग आपण त्याची तत्वानी आपल्याला वागायचं आहे, मग त्यांच्या नियमाने आपल्याला वागायचं आहे. आपण शाळेत जातो, मंदिरात जातो, चर्चमध्ये, मशिदीत, तिथं लिहिलेले असतात बाहेर नियम. मग तुमचे नियम तिथं चालत नाही. आता बऱ्याच मंदिरामध्ये आपलं पोशाखाच्या दृष्टिकोनातनं नियम लिहिलेले आहेत की पूर्ण पोशाख घालून या. मग तुम्ही जरी किती म्हणाल की मी तत्वनिष्ठ आहे, मी अर्धी पॅन्टच घालून जाणार, तर तुमचं तिथं तत्व चालत नाही. तिथं काय लिहिलेलं आहे, त्या संस्थेत काय लिहिलेलं आहे, त्याच्या तत्वानुसार तुम्हाला तुमचं ज्ञान घ्यायला लागतं. शब्द अतिशय फिरताय, तत्वज्ञान. म्हणून आपण एखाद्याला शिकवायला जातो, आपण म्हणतो ना की काय तत्वज्ञान पाझळतोय, म्हणजे माझ्यातलं असलेलं तत्व. म्हणजे आता तो भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, पार्था हा तुझ्यातला तत्वज्ञान सांख्य आहे ना, हा तू ओळख मुळात. पण अर्जुनाला प्रश्न काय आहे की मी कर्म माणसाने करायला पाहिजे आणि संन्यास हाही स्वीकारायला पाहिजे. हे जे द्वंद्व आहे, हे श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. ते अर्जुनाला न कळता अर्जुन म्हणतो मग कर्म कशाला करायला सांगतोस. त्याच्यावरून अर्जुनाला भगवंतानी दिलेला हा उपदेश आहे. कारण सरळ सांगून 10 वेळा झालं की तू माझ्यात सामील हो. अर्जुन त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार झाला. ज्ञान विज्ञान कर्म आपण बघितला मागं योग त्याच्यामध्ये. पण इथं परत त्यांनी शब्दात पकडलं भगवंताला की कर्म संन्यास स्वीकार. पण म्हणून त्याला दाखवायला लागलं की तू जरी कितीही असलास, तुझं तू तत्वनिष्ठ जरी असलास, तरी तुझ्या देहाला चालवणारा तो मी आहे. मग तो मी कोण आहे, तर तो परमात्मा आहे. मग ती शक्ती जर मनुष्याच्या देहामध्ये जर आहे, तर त्याची ओळख देणारा. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू नुसता उपदेश तुला सांगण्यामध्ये मी इथं उभा राहिलेला नाही आहे, तर तू एक लक्षात घे की तुला हे जर सांख्य सांगताना तू माझा भाऊ पण आहेस आणि तू माझा शिष्य पण आहेस. 2 नाती त्यांनी सांगितली. आपण आपल्या जीवनामध्ये आपला जर भाऊ असेल तर भावाशी वागताना वेगळं वागतो, आणि आपल्याकडे जर एखादा शिक्षक असतील तर विद्यार्थी आलं तर विद्यार्थ्याशी वागणं वेगळं होतं. म्हणजे इथं भगवंत सांगतात अर्जुनाला, ह्या 2 वेगवेगळ्या भूमिका आहेत, तरी मी एक तिसरीच भूमिकेतनं तुझ्याशी बोलतोय. तू दृष्टिकोन तुझा, तू स्थितप्रज्ञ असल्यामुळे मी कुठल्या भूमिकेतनं बोलतोय ह्याचं ज्ञान, ह्याचा विचारधारा तुला अर्जुना होणं गरजेचं आहे. इतकं तू हुशार आहेस, आणि एवढा हुशार असून सुद्धा तू मला मूर्खासारखे प्रश्न विचारतोयस की मी कर्म करू का संन्यास घेऊ. मी संन्यास घेतलेला तयार होतो तेव्हा घेऊन दिला नाहीत, आणि आता तुम्ही मला सांगताय की कर्मातनं संन्यास मार्ग सापडतो म्हणून. मग परस्पर संन्यास घेऊन का नाही देत. याचा अर्थ की जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान होतं, त्या तत्वज्ञानाचं, भगवंताचं तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं की हा करता करविता कोणी नाही आहे, हा तोच आहे. हे आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की मी आहे, मीच करतोय, हा माझा हात आहे, हे माझे डोळे आहेत, हे माझं तोंड आहे, हे माझं अंग आहे, पण ह्याला चालवणारा कोण आहे, तर तो आहे. मग मी त्याला जर विसरलो तर मी फक्त माझ्या देहामध्ये अडकलो. म्हणजे देहामध्ये अडकला म्हणजेच तू तुझ्या 10 इंद्रियांमध्ये अडकलास. म्हणून तत्व हे कळणं खूप गरजेचं असतं. तत्वनिष्ठ असावं. जे तत्व कोणाचं असावं, त्या परमात्म्याचं, आणि त्याच्यावरती आपली निष्ठा हवी. म्हणून निष्ठा म्हणजे काय की नीर अधिष्ठान. निष्ठेचा शब्दाचा अर्थ काय की नीर अधिष्ठान. त्या अधिष्ठानामध्ये कुठलाही प्रकारचा संशय नसावा. मग असं जेव्हा भगवंतावरती आपला विश्वास येतो तेव्हा मनुष्य देहामधली विचारसरणी बदलते, आणि ती विचारसरणी बदलली
की मग त्या परमात्म्याशी जो योग होतो त्याला आचरण म्हणतात. आचरण म्हणजे काय? तर नुसतं तो करतोय, तो माझ्यासारखं आचरण करा, म्हणजे ती नक्कल नाही. इथं नक्कल, पण कशी? जो भगवंतानी नियम बांधून दिलेले आहेत, भगवंतानी जे सांगितलेले आहेत, त्या भगवंताच्या नियमांवरती आपण चालणं, याला आचरण म्हटलेलं आहे. म्हणजेच भगवंत अर्जुनाला सांगतायत, मी तुला सांगतोय युद्ध कर की युद्ध कर. म्हणजे एवढा सगळ्याचा अर्थ एकच होतो की मी तुला सांगतोय ते युद्ध कर. आणि मग इथं अर्जुन भगवंताला म्हणतो की मनुष्य देहामध्ये गुरु म्हणून तू मला लाभलास. मला जेव्हा कळलं की तू माझा गुरु आहेस, जेव्हा मी तुला गुरु म्हणून स्वीकारलं. बघा, इथं दोन गोष्टी आहेत. गुरुनी शिष्याला स्वीकारणं हा वेगळा भाग आहे, आणि शिष्यानी हा माझा गुरु आहे म्हणून शिष्यानी स्वीकारणं हा दुसरा भाग आहे. इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं नाही की मी तुझा गुरु आहे, तर भगवंतानी सांगितलं तूच गुरुबंधू पिता, तूच इष्टदेवता, म्हणजे देवता पण मानलेली आहे. असं असताना अर्जुनाला प्रश्न पडावे, ही सगळ्यात मोठी भगवद्गीतेची गोम आहे. मग इथं त्याला म्हणतोय की तू जर गुरु मला म्हणतोयस, तर ज्यांना गुरु नाही त्यांनी काय करावं? अर्जुन प्रश्न बघा भगवंताला काय करतोय. आज तू मला सांगणार आहेस, तू सांगितलं म्हणून मी भगवंता हे करीन. केशवा तू सांगतेस म्हणून मी करीन, पण सर्वसामान्यांचं काय? त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठं जायचं? त्यांना भगवंताची आणि गुरुची ओळख ती काय? आणि तुझी ओळख असणं हे तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा गुरुबंधू आहेस, तू माझा गुरु आहेस म्हणून तुझी मला ओळख आहे. पण इतरांना तुझी ओळख कशी व्हावी? परमात्म्याला ओळखण्यासाठी कुठला तरी एक मार्ग असेल की प्रत्येक सर्वसामान्य माणसांनी तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवावा. नाहीतर मला असं वाटतंय तू काय जे बोलतोय ते सगळं खोटं आहे. म्हणजे अर्जुनाने भगवंतावरती खोटेपणाचा आरोप केला. आणि मग इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की देवाची किंवा गुरुतुल्य व्यक्तीची जेव्हा ओळख होते तेव्हा भगवंताची ओळख ही आपोआप होते. कुठलाही मनुष्याला जेव्हा दृष्टी हवी असेल तर त्याला गुरु जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जीवनामध्ये जर गुरु नसेल तर मनुष्याला योग्य मार्ग मिळत नाही. आणि जर योग्य गुरु हवा असेल तर देहामध्ये, विचारांमध्ये विवेक असणं गरजेचं आहे. आणि इथं भगवंत सांगतो, अर्जुना तुला वाटतंय, पण मी हे जे कर्माचं जे तुला ज्ञान सांगतोय ना, हे मी कित्येक युगाच्या पूर्वी सूर्याला दिलेलं आहे. आणि इथं अर्जुन म्हणतो, आता तर मला खात्रीच पटली की तू खोटंच बोलतोयस. तू आलास कुठनं त्या युगामध्ये? दादानंतर म्हणजे युधिष्ठिरानंतर श्रीकृष्णाचा जन्म आहे. पहिला युधिष्ठिर मोठा आहे, श्रीकृष्णाचा जन्म आधी नाही आहे. मग जर युधिष्ठिरचा जन्म आधी आहे, नंतर तुझा जन्म झाला, तर तू कसं सांगतोयस की मी सूर्याला कर्म योग काय आहे हा सूर्याला तू सांगितला आहेस? मी ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि कुठला याला आधार काय? मग भगवंत सांगतात की अर्जुना तुझे आणि माझे अनंत जन्म होऊन गेलेले आहेत. मग अर्जुन भगवंताला म्हणतो, पण मला तर आठवत नाही. ते म्हणतं तुला तर आठवणार नाही, कारण त्याच्यासाठी जीवनामध्ये गुरु असणं महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये गुरुची भूमिका हीच प्रत्येक जन्मामध्ये माझ्या अवतारात झालेली आहे. माझे असंख्य अवतार झालेले आहेत. तुला तुझा पूर्वजन्म आठवत नाही, पण मला माझा पूर्वजन्म पूर्ण आठवत आहेत. हा त्यातला फरक आहे. म्हणजे इथं अर्जुनाने भगवंताला एकदा खोटं पाडायचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा काय आहे की जीवनामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण आत्ता याच्यावरनं आठवलं की नामदेव महाराज आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि नामदेव महाराज पंढरपूरमध्ये रोज कीर्तन करायचे आणि खुद्द
पांडुरंग त्यांच्या कीर्तनाला यायचे आणि त्या कीर्तनामध्ये इतके रंगून जायचे आणि नाचायचे. असं रोज चालू होतं. आणि एकदा निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असतं. कीर्तनाला जाऊन थांबतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ही सर्व दूर पसरलेली असते, सर्व चारी भावंडांची. आणि कीर्तन चालू असतं. कीर्तन संपतं आणि जमलेला जनसमुदाय आहे त्यांना कळतं की ज्ञानेश्वर महाराज आलेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करण्यासाठी चौघा भावंडांना सर्व लोक त्यांच्या पाया पडायला जातात. सगळे पाया पडतात. आणि जो नामदेव महाराज भगवंत ज्याच्याशी खुद्द रोज बोलायचे असे नामदेव महाराज, मनामध्ये त्यांच्या अहंभाव निर्माण होतो आणि म्हणतात की काय हे पांडुरंगाला भेटायला आलेत, लोक त्यांच्या पाया पडतायत. पांडुरंग एवढा माझ्या जवळचा आहे की माझ्या कीर्तनाला रोज येतो, तो लोकांनी माझ्या पाया पडायचं सोडून त्यांच्या पाया पडायला गेलाय म्हणून नामदेव महाराजांना अहंभाव निर्माण होतो आणि त्यांना वाईट वाटतं. पांडुरंगाला म्हणतात काय आहे, जिथं तुझी आणि माझी डायरेक्ट ओळख परस्पर हे असताना सुद्धा लोक तिथं का जात आहेत, यांना गुरु का म्हणतात, यांना योगी का म्हणतात. आणि मी इथं मला सर्व प्राप्त असून पण मला एक उत्तर दे म्हणले भगवंता, तुझी प्राप्ती करण्यासाठीच सगळे येतात, तू तर मला प्राप्त आहेत असं असताना लोक त्यांच्या पाया का पडतायत. हा नामदेव महाराजांच्या मनामध्ये त्यावेळी प्रश्न उत्पन्न होतो. आणि मग भगवंत नामदेवाला सांगतात की तुझ्या कीर्तनाला मी आलोय पण माझं अंतरस्वरूप तू अजून ओळखलेलं नाहीयेस. त्याचं अंतरस्वरूप माझं ओळखण्यासाठी तुला विवेकाचा गुरुतत्वाचा मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. तुझ्या जीवनामध्ये गुरु नाहीत म्हणून तुझे विचार आत्ता नामदेवा भरकटले आहेत. काय भरकटले होते विचार बघा. निरूपण करत होते, प्रवचन करत होते, कीर्तन करत होते, पांडुरंग येत होता, पांडुरंगासमोर खुद्द दर्शन, त्याच्यावरती कोणी नाही अशाचं दर्शन, अशाची उपस्थिती. पण लोकांनी जसं प्रवचन संपलं, दर्शन आणि नमस्कार करायला या चारी भावंडांकडे गेले. आणि ह्या चारी भावंडांकडे गेल्यानंतर जेव्हा पांडुरंगाजवळ नामदेव महाराजांनी आत्ता आपण म्हणू की तक्रार केली की हे असं का, तर त्यांनी सांगितलं की जीवनात तुझ्या गुरु नाही म्हणून तुला ते ज्ञान नाही की लोक त्यांच्याजवळ नमस्काराला का गेली. म्हणून तुझ्या जीवनात गुरु असणं खूप नामदेवा महत्त्वाचं आहे. कारण तू मला पांडुरंग म्हणून ओळखतोस पण तो विश्वाचा निर्माता म्हणून ओळख नामदेवाला पांडुरंगाची नव्हती. लक्षात घ्या. रोज पांडुरंग हजर राहायचा पण पांडुरंग म्हणून होता. पण हे चैतन्य स्वरूप आहे ही ओळख नामदेवाला नव्हती, कारण त्याचं ज्ञान नामदेवाला नव्हतं. आणि म्हणून मग त्याला सांगितलं, मुक्ताबाईंनी तिथं नामदेवाला सांगितलं, अरे तू ओळखलं नाहीस, एवढा तू शिकलेला, एवढा ज्ञानी, पण तुला गुरुप्राप्ती असणं खूप गरजेचं आहे. मुक्ताबाई सांगते तेव्हा ज्ञानदेव महाराज त्याला म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात की मुक्ता जाऊ दे, तो जे करतोय तर तसं त्याला करू दे. अहंभाव झाला नाही. ज्ञानाची ओळख असणं हे गरजेचं होतं. पण ह्या ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांच्या वाक्याने नामदेवांना त्यांच्या एक ठेच लागली आणि पांडुरंगाकडे गेले की मला काही सांगू नको, मला गुरु पाहिजेत, तू मला सांग मला गुरु कुठं प्राप्त होते. भगवंत म्हणतात ठीक आहे, आज संध्याकाळच्या आत तुला गुरु प्राप्त होतील, आत्ताच तू बाहेर पड. आणि नामदेव महाराज गुरुच्या शोधार्थ बाहेर पडतात. सगळीकडे या माणसाला भेट, त्या तेव्हाची जी मोठी माणसं होती त्यांना सगळ्यांना भेटतो, पण अंतर्मन काही सांगत नाही की हा माझा गुरु आहे. आणि असं करत करत दुपारनंतर एका महादेवाच्या मंदिरात
येतात, म्हणतात की महादेवाला नमस्कार करून पुढे जावं, आणि बघतात तो काय की महादेवाच्या पिंडीवरती एक मनुष्य पाय ठेवून बसलेला आहे. आपण जसं गादीवरती काही वेळा आपण पायाखाली लोट घेतो, उशी घेतो, तसं त्या शंकराच्या पिंडीला कवटाळून पाय आपला त्या पिंडीवर ठेवलेला. आणि नामदेव महाराज म्हणतात काय बघायला लागतंय, काय दृश्य आहे, काय समाजामध्ये अजारकता माजलेली आहे की ज्या भगवंताला पूजन केलं जातं तिथं लोक पाय ठेवतात. किती दुर्दैव आहे असं नामदेव महाराज म्हणतात आणि जायला निघतात. आणि तिथं आतनं त्या माणसाचा आवाज येतो की नामदेवा थांब. नामदेव महाराजांना कळत नाही की व्यक्तीला मी ओळखत नाही, कोण आहे माहीत नाही, पण त्या माणसाला माझं नाव कसं माहिती झालं. आणि ते म्हणतात तू नामदेव ना? म्हटले हो. ते म्हणे तुला अडचण काय आहे? ते म्हणे तुम्ही कोण? ते म्हटले माझी ओळख मी नंतर सांगतो. पण नामदेव महाराज हटून बसतात, म्हणतात नाही आधी तुमची ओळख सांगा तर मी तुम्हाला बांधील नाही शब्दाला. आणि मग ते सांगतात मी विसोबा खेचर. मग म्हटलं तुम्ही विसोबा खेचर. नामदेवांना कीर्ती माहिती होतं की ज्ञानदेव महाराजांना छळलेला व्यक्तीनंतर ज्ञानेश्वरांमुळेच अतिशय उच्च कोटीला गेला, गुरुतुल्य झाला. आणि ते नामदेव महाराज त्यांना म्हणतात की मला किती आपल्याबद्दल आदर होता, पण या क्षणाला तो आदर उतरला. कारण तुम्हाला तुमची योग्यता मी अपशब्द मनातनं काढू शकत नाही, बोलू शकत नाही, पण तुम्हाला काही वाटायला हवं की ज्या भगवंताच्यामुळे आपण आहोत त्या भगवंताच्या पिंडीवरती तुम्ही पाय देऊन झोपलेले आहात, हे पाहून खूप वाईट वाटलं, माझं मन विषण्ण झालं. तेव्हा विसोबा खेचर म्हणतात की नामदेवा तू कशावर उभा आहेस? नामदेवाला कळत नाही. ते म्हणले मी जमिनीवर उभा आहे. ते म्हणले एकदा बघ तरी. आणि खाली बघतात नामदेव महाराज तर पायाखाली पिंडी असते. इकडं बघतात पिंडी, तिकडं बघतात पिंडी. गोष्ट आपण ऐकली असेल, 100 वेळा आपण ही गोष्ट ऐकतो. आणि सगळीकडे त्याला पिंडी दिसायला लागते. आणि विसोबा खेचर सांगतात भगवंत हा कणाकणात चराचरामध्ये व्यापलेला आहे. त्याला तुम्ही भौतिकदृष्ट्या जर पाहिलं तर तुम्ही जगू शकणार नाही. नीट वाक्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. आपण जिथं पाय ठेवतो, बसतो, तिथं भगवंत कणाकणात भरलेला आहे. पण त्याला जर तुम्ही समजला नाही तर मनुष्याचं जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल. कारण आपण कुठेही पाऊल ठेवू शकणार नाही, पाय ठेवू शकणार नाही. त्याचं स्थान अंतःकरणात आहे ह्याची खात्री तुम्हाला होणं गरजेचं आहे. बाहेर दिसतोय तो आकार आहे, पण जी ऊर्जा आहे ती तुमच्या देहात स्थित आहे. ह्याचं ज्ञान जो करून देईल तो गुरु. त्या क्षणी नामदेवाला कळतात की हेच माझे गुरु. आणि विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु आहेत. आणि तेव्हा त्याला कळतं की आपण ज्ञानी होतो पण सर्व ज्ञानी नव्हतो. ज्ञान मला प्राप्त होतं, मला सर्व कळत होतं, मी कीर्तन करायचो, प्रवचन करायचो, पांडुरंग करायचा, त्याला मी पाहायचो, तो आला की मला आनंद वाटायचा, तो नाही आला की मला दुःख वाटायचं. पण आज मला गुरुच्या मार्गे कळलं की पांडुरंग सदैव माझ्या हृदयामध्ये स्थित आहे. जो येतोय तो शरीररूपी येतोय, तो तात्पुरता येणारा आकार आहे, हा कधीही नष्ट होऊ शकतो. अंतरात्म्यातली ज्योत ही खूप महत्त्वाची असते. म्हणून गुरु हा नेहमी जीवनामध्ये आपल्याला जे म्हणतो आपण त्या शब्दाचा अर्थ अंधारातनं उजेडा करून येणारा. म्हणून इथं विसोबा खेचरांनी नामदेवाला या अज्ञानातनं, अंधारातनं इथं उजेडात आणलं. एक उदाहरण सांगायचं कारण असं की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की तुझ्यातला तू ओळख आणि मला ओळख. एकदा गुरुची ओळख झाली. आमच्या डॉक्टरांना जेव्हा आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून थोडासा हा एक विषय त्याच्यात थोडा बाजूला सांगतो, पण ह्याला निगडीत आहे म्हणून सांगतो की जीवनामध्ये निरांजन होता यायला पाहिजे. जीवनामध्ये ज्योत कुठली करायची तर निरांजन जे असतं, निरंजन बघा, कायम तेवत ठेवायला लागतं. निरांजनाची ज्योत कायम ठेवायला लागते. आणि मग ती ही ज्योत जी तेवत ठेवायला लागते ना, हे म्हणजे गुरुज्ञान आहे. म्हणजे ती ज्योत हे गुरु झालं आणि ती बाहेरची काच हा आपला देह झाला.
आणि जे तेल आहे ते त्या गुरुचे विचार आहेत. आणि आपण तिराईत होऊन ते बाहेरनं बघत असतो. पण जेव्हा त्या काचेवर काजळी चढते तेव्हा तो प्रकाश बाहेर पडत नाही. म्हणून आपल्याला तो दिवा न विझवता ती काजळी हाताने साफ करायला लागते. आणि तेव्हा कदाचित आपल्या हाताला चटका बसू शकतो. ह्यालाच गुरुसंस्कार म्हणतात. चैतन्याची ज्योत गुरु आहे. आपण काच आहोत, आपण बाह्य अवस्थेत बघत आहोत. जर आपल्याला प्रकाश हवा असेल तर आपल्या देहामध्ये, आपल्या विचारांमध्ये ज्या इतर भौतिक गोष्टींनी काजळी निर्माण झालेली आहे, ज्यामुळे आपल्याला आत्म्यातली स्थित त्या परमात्म्याचं दर्शन होत नाही, ते जर घडायची गरज असेल, तर ते पाहायची गरज असेल, तिथपर्यंत जायची गरज असेल, तर ती काजळी त्या गुरुतत्वाला, त्या ज्योतीला न विझवता तुम्हाला काजळी काढता आली पाहिजे. आणि ती काढणं सोपं काम नाही, कारण तेव्हा हात भाजू शकतो, जळू शकतो. याचा अर्थ गुरुतत्व शिष्यावरती करत असलेले संस्कार आहेत. जेव्हा काजळी दूर होते, काच स्वच्छ होते, तेव्हा नजर स्वच्छ होते, प्रकाश पडतो, गुरुतत्व उभारून येतं. हे उदाहरण डॉक्टरांनी सांगितलं होतं की गुरुतत्व काय असतं. नुसतं गुरु गुरु म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ते पूजा अर्चा त्या सगळ्या भानगडी नाही. तत्व काय आहे ते ज्ञाना होणं गरजेचं आहे. अंतरात्म्यात असलेलं गुरुचं तत्व ज्ञानानी बाहेर पडणं म्हणजे गुरुपौर्णिमेला गुरुला आपण आपलं आचरण काय आहे हा भाव समर्पित करणे. मग इथं भगवंतानी ह्या दृष्टिकोनातनं अर्जुनाला सांगितलं. आणि मग अर्जुन तिथं म्हणतो की तू गुरु म्हणून मला सांगितलंस, पण इतरांना तू जर कोणी आलं तर गुरु म्हणून तू म्हणजे शिष्य म्हणून स्वीकारशील. एखादा जर चुकीचा मार्गाचा असेल तर त्याला तू स्वीकारशील. आणि तेव्हा मग भगवंत सांगतात नक्कीच स्वीकार. त्याचं कारण असं की त्यातला होणारा बदल. आता तुला स्वीकारलं. बघा कसं आहे, भगवंतानी अर्जुनाला शिष्य म्हणून स्वीकारला आहे, पण शिष्याचं अज्ञान समोर आहे. तिथं गुरु म्हणून त्यांनी त्याला उपदेश केलेला नाही आहे. तर भगवंत म्हणून, भगवद्गीता आहे नावातच आहे, भगवंताच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द, स्वच्छ गीता, स्वच्छ. तर ह्या गीतेचं सांगणं हे भगवंतानी केलेलं आहे. त्या क्षणी गुरु हे तत्व समोर नव्हतं. पण इथं भगवंत सांगतायत की तू गुरु तत्व आठव. आपण म्हणतो ना की मी अमुक गणित शिकवताना, अमुक विषय शिकवताना एकदम आठवण्याचं होतं, विस्मरण होतं आणि मग आठवतं अरे हो 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 त्या सरांनी आम्हाला 7वीत असताना अमुक अमुक सांगितलं होतं, हे असं सोडवायचं, बस आता मी पटकन सोडवतो. गुरु कुठं त्याच्यामध्ये उपयोगी पडतो, कारण त्याला अंतरात्म्यात, ह्याला ज्ञान म्हणतात. फक्त त्या तत्वाशी आपल्याला एकरूप होणं गरजेचं आहे. परत सांगतो, भगवंतानी आपल्या देहातल्या तत्वाशी एकरूप व्हायला सांगितलेलं आहे अर्जुनाला, की अजून अर्जुना तुला कर्म आणि संन्यासमधला फरक कळत नाहीये. जी व्यक्ती कृती करून त्या कृतीतनं वेगळा होतो त्याला संन्यास म्हणतात. हे भगवंत त्या अर्जुनाला इथं समजावून सांगतायत. कर्मातनं मोकळं होणं वेगळं आणि कर्मातनं संन्यास घेणं वेगळं. ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. संन्यासी म्हटलं की परत मागं फिरून बघत नाही. पण इथं भगवंताने अजून सांगितलं अर्जुनाला, अर्जुना तू काळजी करू नकोस, आचरण शुद्ध ठेव, तू परत येऊ शकतोस. गंमत बघा, भगवंत अर्जुनाला सांगतायत एकदा संन्यास घेतलं की परत नाही. आणि तेच भगवंत गुरुस्वरूपात त्याच अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, अरे जरी संन्यास घेतला तरी तू परत सांसारिक होऊ शकतो. सांसारिक होणं म्हणजे भगवंताचं होऊन राहणं. लक्षात, अर्थ इतके सुंदर त्याच्यात एक एक आहेत, थोडंसं कळायला अवघड जातं. आचरण संन्यासाचं घेतलंय, संन्यासी झालोय, पण करू काय, भगवंता तू जसा राबवतोयस तसंच मला राबावं लागतंय. आणि जे राबवायला लागतोय हाच संसार आहे. उदाहरण देऊन सांगतो, लक्षात येईल. एका व्यापाऱ्याकडे एक गुलाम, आपण जुन्या काळामध्ये बघतो की व्यापारी होते, एक गुलाम येतो.
गुलाम खरेदी करतो तो. त्यावेळी माणसांची खरेदी विक्री व्हायची, तसा व्यापारी एक गुलामाला खरेदी करतो. आणि तो म्हणतो, काय रे तुझं नाव काय? तो व्यापारी गुलामाला म्हणतो. आणि तो गुलाम म्हणतो, तुम्ही ठेवाल ते, तुम्ही हाक माराल ते. तो व्यापारी म्हणतो, काय विचित्र आहे. तो म्हणतो, तू काय काम करतोस? आता त्या व्यापाराला एवढं जाणून घ्यायचं होतं की मी ह्याला खरेदी करायच्या आधी हा काय करतो. म्हणून व्यापारी त्या गुलामाला विचार, तू काय काम करतोस? तो गुलाम म्हणतो, तुम्ही सांगाल ते करी. तो म्हणतो, मी जर तुला कोणाला मारायला सांगितलं तर मारीन म्हणतो. कोणाचे पाय पुसायला सांगितलं तर पुसीन म्हटलं. नदीत उडी मारायला सांगितलं तर मारीन म्हणतो. तो म्हणतो, काय मूर्ख आहे की काय? अशी काय उत्तर उद्धट उत्तर देतो. तो म्हणतो, काय करू? ज्या क्षणी मला खरेदी केलं, ज्या क्षणी मी तुमचा गुलाम झालो, त्या क्षणी माझा मी संपलो. लक्षात घ्या, मालक कोण आहे? तो सावकार नाही आहे, मालक परमात्मा आहे. ज्या क्षणी त्यांनी तुम्हाला आपलं केलं, तुम्हाला खरेदी केलं, खरेदी करायला पैशाचं मूल्य लागत नाही, भावाचं मूल्य लागतं. त्यांनी ज्या क्षणी तुम्हाला स्वीकारलं, त्या क्षणी तुमचं तत्व संपलं. तुम्ही त्याच्या तत्वाने वागता. तो हाक मारणार ते तुम्ही ऐकणार, तो सांगणार ते तुम्ही करणार, तो जे खायला देणार तो देणार. तो सावकार विचारतो, तू काय खातोस? तुम्ही द्याल ते खाईन. मी गरम ताजं अन्न दिलं ते खाईन, शिळं दिलं ते खाईन. कुठंही त्याला त्यांनी असं सांगितलं नाही की मी हे अमुक करणार नाही. तुम्ही सांगाल गुलाम. मग ते इथं फक्त गुलाम आपण आहोत आणि सावकार म्हणजे तो परमात्मा आहे की ज्यांनी आपल्याला खरेदी केलेलं आहे. आपल्याला नाव पण त्यांनी ठेवलेलं आहे. अर्जुनाचा पार्थ झाला, भगवंताचा केशव झाला. बघा, प्रत्येक ठिकाणी आपण नुसती भगवद्गीतेचा अभ्यास करताना काय काय हाका मारल्यात काही नाही. त्या विशिष्ट प्रसंगामध्ये विशिष्ट हाक भगवंताला मारलेली आहे. त्याचं गणित असं आहे की एकच व्यक्ती 3 भूमिकेत, भगवंत 3 भूमिकेत होते. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये जे हाक मारलेली आहे तिथं ती भूमिका बदलते. आईने हाक मारली बाबांना की भूमिका बदलते, मुलाने हाक मारली की भूमिका बदलते. एकच व्यक्ती पण वेगवेगळ्या तऱ्हेने ती समोर जात असते. कोणाचा नवरा, कोणाचा बाप, कोणाचा मुलगा. व्यक्ती एकच. तसं भगवंताचं आहे. आणि ह्याचं तत्वज्ञान त्या स्थितप्रज्ञ अर्जुनाला होतं. पण तो अर्जुन हे सर्वसामान्यांना कळावं म्हणून हे सगळं नाटक रचत होता. मग जसा तो गुलाम त्याला म्हणतो त्या सावकाराला की तू करील तसं आपण त्या परमात्म्याला, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या गुरुला समर्पित होणं गरजेचं आहे. माझं काही नाही आहे, माझं काही नाही, तू सांगशील तेच, त्याच्यात माझं डोकंच नाही. एकरूपता. एकरूपता कशाला म्हणतात? तर ह्याला एकरूपता म्हणतात. पाण्याने पाणी मिळालं, पण पाण्यातनं पाणी मिळाल्यानंतर कळलं नाही की कसं काय, याच्यातलं वेगळं आधीचं कुठलं आणि नंतरचं कुठलं. आपण विचारांनी एकत्र व्हायचं आहे आणि त्या समुद्राला मिळायचं आहे. कुठनंही कसंही मिळा, एकदा त्याला मिळालं परमात्म्याला की तुमची ओळख संपली. तसं इथं जेव्हा तुम्ही भगवंताशी एकरूप होता, भगवंताला जेव्हा तुम्ही समर्पित होता, तेव्हा तुमची समाजातली असलेली काय, तुमच्यात असलेली स्वतुली मीतली ओळखच बदलते. मी असा नाही, हा मी असा नाही म्हणजे मी असा होतो, मी अगोदर असं करायचो. पण कोण हा मी म्हणजे कोण? तर देह. पण आता माझ्यातला मी बदललेला आहे. आता मी बदललो आहे म्हणजे मी कोण? म्हणजे आता मी त्याला ओळखायला लागलेलो आहे आणि माझं आचरण बदललेलं आहे. हे सांगायचं आहे त्याच्यात. आणि आपण इथं भगवंत काय, अर्जुनाला प्रश्नच होता भगवंता की कसं त्यांनी विचारलं की मी जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने हाक मारली तर तू जाशील का? तर श्रीकृष्ण म्हणतो हो जाईन की, का नाही जाणार? मला सर्वच सारखं आहेत, पूर्ण सारखे आहेत, तुला का अशी शंका? ह्याचं एक वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे हे आता दुसरं उदाहरण आत्ता आठवलं म्हणून सांगतो की भगवंत कसा असतो ना, कोण नसतं ना तो भगवंत असतो. त्याला सांगायला लागत नाही, तो बरोबर येतो. हाकच मारायला लागत नाही. चोखामुळ्याचं उदाहरण सांगतो.
सगळ्यांना माहिती आहे संत चोखामेळा, महार जातीचा चोखामेळा, की तेव्हा तिथं कोणीही त्याला विचारायचं नाही, कोणी येऊन द्यायचं नाही, घरामध्ये नाही, घरात तर सोडूनच द्या, काही करायचं नाही. आणि चोखामेळ्याचं काम असं होतं, त्या काळी जे महार होते त्यांना अतिशय क्षुद्र समजलं जायचं. मंदिरामध्ये प्रवेश नाही. आणि चोखामेळा म्हणजे भगवंताचा इतका भक्त मोठा की काय सांगायचं. त्याची बायको सोयरा, दोघेही भक्त, पण करतात काय, प्रवेशच नाही. भगवंताचं जिथनं लांबनं दर्शन होईल तिथंही बसू द्यायचं नाही, भगवंताच्यावरती दृष्टी पडेल, नजर पडेल, इतकं त्यावेळी चाललेलं सगळ्या गोष्टी. मग जिथं सगळ्या त्या प्रसादाच्या पत्रावळी फेकलेल्या असायच्या, त्या पत्रावळी जेव्हा जिथं ज्या जनावरं खायची तिथं जाऊन त्या चोखामेळ्याला बसायला जागा द्यायची, किंवा तिथं तो बसायचा, की जिथनं भगवंताचं दर्शन व्हायचं नाही. आणि ते जे शीतक खरकटी असायची ते खायची, ते म्हणजे तो भगवंताचा प्रसाद मानून खायचा. हा चोखामेळ्याचा त्या भगवंताशी तेव्हा असलेली एकरूपता होती. आणि असा चोखामेळा, आणि तो भगवंत त्याला भेटायचा आणि म्हणायचं काय रे चोखा, रोज गप्पा मारायला यायचा आणि रोज चोखामेळा म्हणायचं. काय आता काय सांगणार, लांबनं सुद्धा तुझं दर्शन होऊ नये, इथं तू समोर आलाय, जर लोकांना कळलं तर लोक मारून टाकतील, म्हणून चोखामेळा कोणाला काही बोलायचाच नाही. आणि एकदा त्या गावातल्या पाटलाचं घोडं मरतं. आता त्या पाटलाचं घोडं मरतं आणि त्याच्याकडची जी माणसं आहेत ती चोखामेळ्याच्या घरी येतात सकाळी त्याला बोलवायला, कारण हा महार, ते घोडं पुराला पाहिजे, ते तिथनं घेऊन जायला पाहिजे. आणि इथं येतात त्याला, तर हा आपला पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नामस्मरण करत असतो. ती माणसं येतात आणि अर्वाच्य भाषेमध्ये त्या चोखामेळ्याला बोलवतात. चोखामेळ्याला कळत नाही, मुखामध्ये नामस्मरण भगवंताचं चालू असतं, पांडुरंगाचं, आणि इथं बाहेर अर्वाच्य शिव्या देऊन त्याला बोलवलं असतं. आत येऊन खिडकीतनं बघतात की हा आतमध्ये नामस्मरण करतोय, पूजा करतोय. चिडतात, आतमध्ये येतात, पूजा उधळतात, त्याला बखोटीला धरतात, मारतात. तुझी हिंमतच कशी झाली पांडुरंगाची पूजा करायची, तुझं काम काय. मारत नेतात पाटलाच्या इथं, आणि पाटलाच्या नंतर चल घोडं उचल आणि तिकडे जाऊन पुरू. पाटील विचारतात काय झालं, काय करतो, एवढा वेळ का लागला. माणसं सांगतात की हा, म्हणजे अर्वाच्य भाषेत जे काय शब्द उच्चारले त्यांनी सांगतात की हा तिथं पूजा करत होता. पाटीलही मारतो, इतकं घोडं मेरून वास येत असतो, आणि चोखोबा काही करत नाही, डोळ्यातनं पाणी येत असतं. त्या घोड्याला फरफटत ओढत मेलेलं घोडं, शरीर जड झालेलं असतं, ओढत त्या नदी काठी आणतात, खड्डा खणायला लागतात, आणि डोळ्यातनं अश्रू बाहेर पडत असतात. मुखामध्ये पांडुरंगावाला एक राग आलेला असतो, ही काय माझी दोष काय माझा. आणि एका हाताने सगळा वास सहन असतो, म्हणून एका हाताने तोंडावरती असा हात धरलेला असतो चोखामेळ्यांनी. आणि त्याला कळतं, घोडं जेव्हा तो पुरतो तेव्हा त्याला कळतं की साक्षात पांडुरंग आला, खांद्यावर हात ठेवला. म्हणतो चोखा काय झालं. तो म्हणतो पांडुरंगा मी एवढा वाईट आहे का, मला नीच कोळ्यात जन्माला घातलं ते घातलंच, असं काय मी महापाप केलं होतं, आणि तुझं नामस्मरण सुद्धा मी करायचं नाही, इथपर्यंत मला जर माझ्यावरती अन्याय होत असेल तर भगवंता मी तुझी भक्ती करून उपयोग काय. मी असं काय केलं, तुझी भक्तीच केली, मी काय मागितलं, काहीच नाही मागितलं. लोकांनी फेकलेल्या खरकट्या पत्रावळीमधला उष्ट्या शीत मी खाल्ली, गोड मानली, तुझा प्रसाद म्हणून मी स्वीकार केला. आणि भगवंता आज काय ही माझ्यावर परिस्थिती, की तुझं नामस्मरण, तुझं नाम घ्यायचं म्हटलं तरी मला अवघड आहे, आणि आज तू येतोयस. आणि त्या भगवंत त्या चोखामेळ्याचे अनवटी हातात घेतो आणि म्हणतो की मला तुझं दुःख कळतं आहे, पण मी आता आलोय ना, म्हणून त्याला भगवंत जवळ घेतात, त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात आणि म्हणतात चोखा, जर तुझ्या आयुष्यात, तुझ्या जन्मामध्ये हे जर भोग नसते तर तुझी आणि माझी भेटच झाली नसती. अर्थ लक्षात घ्या. मनुष्य जीवनामध्ये येणारी संकट, आपण त्रास झालेले असतात, तेव्हा इतर कोणी त्या चोखामेळ्याचं सांत्वन करायला आलं नाही, तेव्हा साक्षात भगवान पांडुरंग त्याचं सांत्वन करायला आले. आणि पांडुरंगानं सांगितलं पूर्व कर्माच्या अनुसार तुला देह प्राप्त आणि कर्म प्राप्त झालंय,
पण तुझी भक्ती इतकी आहे की तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सदैव बरोबर आहे. जेव्हा तुला त्रास होईल तेव्हा तुझं सांत्वन करायला, तुला जवळ घ्यायला हा पांडुरंग येईल. अशी त्या चोखामेळाची आणि पांडुरंगाची भक्ती होती, ही एकरूपता होती. मग तसं इथं अर्जुन भगवंत श्रीकृष्णाला प्रश्न विचारतोय की सर्वसामान्यांनी हाक मारली तर तू जाशील का? आता इथं भगवंत तोच अवतार पांडुरंग हा विष्णूचाच अवतार आहे. तोच अवतार तोच सांगतोय की मी निश्चित जाईन, तुम्ही मला फक्त अंतःकरणात ना हाक मारा. परिस्थिती बदलणार नाही, कारण परिस्थिती मनुष्याची कर्माला जोडून असते. कारण कर्म तेचे फळ हे लिहिलेलंच आहे विद्यार्थ्यांनी, की मनुष्याचं जे संचित कर्म असतं ते कर्म भगवंत बदलू शकत नाही. पण त्या कर्मामध्ये सुद्धा तुम्ही जर दुःखात जास्त बुडत असाल तर भगवंत तुम्हाला स्वतः येऊन तुमचं सांत्वन किंवा तुम्हाला सांभाळल्याशिवाय जात नाही. तारक मंत्रामध्ये दिलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जसं स्वामी म्हणतात तेव्हा ते हे नसतं, तुमची शक्ती काय आहे, तुम्ही अगोदर काय प्रयत्न करतायत ह्याला महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये म्हणून चोखामेळा असो, नामदेव महाराज असो, गुरु जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. दत्तगुरूंनी जे गुरु केले हे प्रत्येक ज्ञानाचे आहेत. आपल्या देहामध्ये जे वायू, प्राणवायू आहेत, जे वायू वाहतात हे आपले गुरु आहेत. बाह्य जगतामध्ये गुरु ओळखायची गरज नाही आहे. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तुझं तत्व काय आहे, ते तत्व आपल्या देहामधल्या त्या वायुरूपीमध्ये, त्या प्राणांमध्ये सामावलेलं आहे. ते जर प्राण तुम्ही जर जपलेत तर तुम्ही ज्ञानी होणार आहात, म्हणजेच परमात्म्याची भेट होणार आहे. अंतःकरणातल्या म्हणजे तुमची बाहेरची दृष्टी बदलून तुम्ही ते आचरण करणार आहात आणि संन्यास मार्गाला जाणार आहात, हे भगवंताने सांगितलं. आणि तिथं अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता कुठले प्राण आहेत, मला त्याचंही ज्ञान नाही. गंमत बघा, प्रश्न इतके असतात की समाजापर्यंत ज्ञान एक एक धागा कसा ते करतायत. आणि मग त्याला सांगितलं आपल्या देहामधले कुठले 10 प्राण आहे, 5 तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिला प्राणवायू, अपानवायू, उदानवायू, समानवायू, व्यानवायू, हे तर सगळ्यांना माहिती आहे. कुठं स्थित आहेत हेही अगोदर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, नागवायू, कूर्मवायू, कृकलवायू, देवदत्तवायू आणि धनंजय, हे प्राण आहे. हे आपल्या देहामधल्या असलेले दशप्राण जेव्हा मनुष्य ओळखायला लागतो आणि ह्या प्रत्येक प्राणाची ओळख आपल्याला जेव्हा गुरु करून द्यायला लागतात तेव्हा मनुष्य देहामध्ये संस्कार आपोआप घडायला सुरुवात होते. मनुष्याचं तत्व बदलतं. त्या तत्वामध्ये जो बदल होतो त्याला तत्वाची निष्ठा असं म्हणतात. आणि ती निष्ठा जेव्हा मनुष्याच्या देहामध्ये कायम स्वरूपात होते तेव्हा त्याचं आचरण सुधारतं. म्हणजेच मनुष्य एखादं कर्म करून आपोआप बाजूला होतो, कर्तेपणा घेत नाही. एवढाच फक्त या कर्म संन्यास शब्दाचा अर्थ आहे. केलेलं कर्म हे मी केलेलं नाही आहे, त्या भगवंत रूपीने केलेलं आहे. तुम्ही जर म्हटलात एखाद्याचा खून केला तर तो त्या भगवंत रूपाने केलेला आहे का? नाही. त्याचं कारण भगवंतानी तुम्हाला स्वतःतलं तत्व, स्वतःतला मी ओळखायला सांगितलेलं आहे. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याचा स्वीकार आपण करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आचरण करायचं आहे. मग ह्याच्यासाठी अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की भगवंता चुकीचं घडलं तर तू त्या एखाद्या भोळ्या बाबड्या माणसाला जवळ घेशील का? आणि इथं भगवंत सांगतात नक्कीच घेईन. का नाही घेणार? पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा तू मला सांग, असं अर्जुन त्या भगवंताला म्हणतात. कारण मलाही कळेल, मलाही माहीत नाही. माझ्या हातनं ज्या गोष्टी घडतायत किंवा ज्या गोष्टी घडणार आहेत त्या अजूनही मला वाटतंय की त्या घडू नये, त्या चुकीच्या आहेत. तर मग मी माझ्या मनाचा संयम कसा ठेवायला पाहिजे? माझ्या देहामध्ये स्थित असलेले सत्व, रज, तम गुण हे मी कसे कामी आणायला पाहिजेत हे तू जर भगवंता मला जर सांगितलंस तर बरं होईल. भगवंत म्हणतात अर्जुना ठीक आहे, गुरु होऊन
ह्या तिन्ही गोष्टींची उकल आता मी तुला करतो. मग इथं भगवंत अर्जुनाला काय सांगतात ते आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.